माजी भाजप जिल्हाध्यक्षांच्या मुलाला बेदम मारहाण, थारच्या काचा फोडून दहशत. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या मुलाला जमावाने अडवून मारहाण केल्याची आणि त्यांच्या थार गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील वाणेमिहीर गावाच्या फाट्याजवळ 29 मे रोजी रात्री ही घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार काही आरोपींसह जमलेल्या जमावाने वैभव नागेश कुमार पाडवी यांना अडवून मारहाण केली. यावेळी त्यांच्या महिंद्रा थार गाडीच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी सागर रजेसिंग पाडवी, मीत जितेंद्र पाडवी, सुमित तुकाराम फार, कांतीलाल पाडवी, जीवनिया पाडवी, विशाल विक्रमसिंग पाडवी यांच्यासह इतर काही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच घटनेच्या वेळी जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यामुळे भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलीस अधिक तपास करत असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके कारण काय, हल्ला पूर्वनियोजित होता का आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर परिवर्तन 24 न्यूजची नजर कायम राहणार आहे. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.